सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। निकृष्ट बियाणांच्या नावाखाली मूर्तिजापूर येथील एका कृषी सेवा संचालकांची चक्क शेतकऱ्यानेच फसवणूक केल्याची गांभीर्यजनक बाब समोर आली आहे। या प्रकरणी सदर शेतकऱ्याने बियाणे न गवल्याचा आरोप कंपनीवर करत कंपनीकडून बियाण्याचे पैसे घेऊन ही स्थानिक पत्रकारांना चुकीची माहिती देत कृषी केंद्राची बदनामी करण्याचा प्रकार घडवल्याचं मूर्तिजापूर येथील धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचे संचालक विवेक शिंदे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे। विवेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील ओम प्रकाश हांडे नामक शेतकऱ्याने दिनांक 23 जून 2025 रोजी ओसवाल कंपनीचे सोयाबीन पिकांचे 5 बियाणांचे बॅग खरेदी केले व त्यांनी त्यांच्या शेतात सदर बियाणांची पेरणी केल्यावरही पीक उगवले नसल्याची तक्रार ओम हांडे या शेतकऱ्याने धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्रात केली। या तक्रारीनुसार कंपनीशी संपर्क साधून कृषी सेवा केंद्राचे संचालक विवेक शिंदे यांनी माहिती देऊन कंपनीच्या आदेशानुसार सदर शेतकऱ्यास बियाणांचे बिल परत घेऊन दिनांक 3 जुलै 2025 रोजी 11,750 रुपये परत देण्यात आले। अशा प्रकारचे शेतकऱ्याकडून 2 साक्षीदारांसमोर कृषी केंद्र चालकाने लिखितही घेतले व तसे पैसे घेतानाचे शेतकऱ्याचे सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण ही दिसत आहे। परंतु जादा पैशाच्या लालच्या पोटी ओम प्रकाश हांडे नामक शेतकऱ्याने लिहून व पैसे वापस घेतल्याच्या 2 ते 3 दिवसानंतर एका लोकल यूट्यूब वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला घेऊन खोटी बातमी प्रसारित करीत धनलक्ष्मी कृषी केंद्राची बदनामी केल्याने सदर बातमीमुळे धनलक्ष्मी कृषी केंद्राच्या ग्राहकांवर मोठा परिणाम झाल्याचं विवेक शिंदे यांनी सांगितले। तर विशेष म्हणजे सदर घटनेबाबत सदर वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने अथवा संपादकाने ही कृषी सेवा केंद्र चालकाची कुठलीही विचारणा अथवा घटनेची शहानिशा न करताच बातमी लावल्याचाही आरोप शिंदे यांनी केलाय। जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। काय सांगाल दादा, तुमच्या धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्राची तक्रार प्राप्त झाली होती आमच्याकडे, काय नेमका हा प्रकार? हा प्रकार मी बायटर धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र विवेक शिंदे आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या दुकानातून श्री प्रकाश हांडे यांनी 23/6 बॅगा नेल्या ओसवालच्या 5, 28 त्यांच्या सांगण्यानुसार 28/6 त्यांनी पेरणी केली। 3 तारखेला ते आपल्या दुकानात आले। त्यांनी सांगितले की बॅगाची उगमशक्ती झालेली नाही, तसं रिसर यांना कंप्लेंट तालुका अधिकारी यांच्याकडे करावं लागते। पण शेतकरी तो आपल्याजवळ आल्यामुळे तो आपला ग्राहक असल्यामुळे आणि मला शेतकऱ्याची आत्मीयता असल्यामुळे मी ताबडतोब ओसवाल सीड कंपनीशी राजेश कडुआ साहेबांनी संबंध साधला। त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांची पैसे समजून सांगितले। त्यांनी लगेच मला आदेश दिले शेतकऱ्याला ताबडतोब 5 बॅगाचे पैसे वापस देण्यात यावे आणि ओसवाल सीडनी क्षणाचा विलंब न करता तात्काळ निर्णय दिला आणि मी प्रकाश हांडे यांना 11,750 रुपये नगदी स्वरूपात परत दिले आणि ते परत देताना ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। त्यांनी ती रक्कम परत केली आणि तसं मला लिहून दिलं। ती 2 साक्षीदारा सहित त्यांनी लिहून दिलेलं आहे। गेल्या 16 वर्षापासून आपण ओसवाल सीड कंपनीचे बियाणे विकतोय। दरवर्षी 20 ते 25,000 बॅगा ओसवाल सीडच्या विकल्या जातात। मुरजाव तालुक्यात पहिली पसंती ओसवाल सीडची आहे, पण असं कधी होत नाही। ह्या वर्षी झाल्यामुळे ओसवाल सीडने पटकन दखल घेऊन त्यांना त्यांचे पैसे रिफंड दिले। तरी त्यांनी 3/7 पैसे दिल्यानंतर 10/7 लोकल वृत्तवाहिनीशी इंडिया न्यूजशी 8/7 संबंध साधून माझी दुकानाची नाहक बदनामी केली। त्या बदनामीमुळे माझ्या दुकानावर आर्थिक परिणाम झालेला आहे। याच्याही सर्वस्वी जबाबदार त्या वृत्तवाहिनीचे संपादक आहे असे मी आपल्याला सांगू इच्छितो। मला सांगा, हा जो प्रकार घडला वृत्तवाहिनीमध्ये तुमच्या नावाने, माझ्यासोबत काही शहानिशा त्यांनी केलेली नाही।